Hello students, I am Khochre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School, Tasgaon. Today we are going to learn the last part of Big Data, Big Insight, fourth topic of our prose section, first section from our class 12th English textbook. So let's see the last part. Before that we will see what we have seen in part first and part second. In part first we have seen what is big data, uses of big data. In that, first location tracking, second understanding the weather patterns. In part second we have seen third healthcare industry, fourth banking, finance and trading, and fifth sports. And remaining three uses we will see in this part. So let's see the sixth one, that is advertising. Advertising means जाहिराती. So advertisers are one of the biggest players in big data. प्रचंड माहिती स्रोतातील सगळ्यात मोठी भूमिका जाहिरातदार पार पडतात. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user's behavior and transactions. फेसबुक, गुगल, ट्विटर व इतर मोठे समाज माध्यम ही सर्वजण वापरकर्त्याचा कल व व्यवहार याची माहिती जमवतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. ही सर्व मोठी आंतरजाल माध्यमे वापरकर्त्यांबद्दलची माहिती जाहिरातदारांना पुरवतात व त्यातून जाहिरातदार विशिष्ट मोहिमा आखून जाहिराती करतात. Take Facebook for example. Here you can target people based on buying intent, website visits, interests, job roles, demographics and what not. फेसबुकचा विचार करता लोकांच्या खरेदीचा हेतू, वेबसाईटच्या भेटी, आवडी, नोकरीची भूमिका, लोकसंख्याशास्त्र इत्यादीवरून लोकांचा अभ्यास होतो. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. प्रचंड माहितीची सांख्यिकीय विश्लेषण करून फेसबुक ही माहिती गोळा करते. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. Google ही अशीच माहिती गोळा करते. लोकांनी कोणता सर्च किंवा शोध घेतला यावरून वेगवेगळी माहिती गोळा होते व त्यावरून विशिष्ट लोकांसाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जातात. All this is made possible using big data. हे मोठ्या माहिती स्रोतामुळे शक्य होते. Now see seventh one, entertainment and media. करमणूक व माध्यमे. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. प्रचंड माहिती स्रोतामुळे करमणूक व माध्यमे लोकांवर विशिष्ट घटक योग्य वेळी पुरवून लक्ष केंद्रित करतात. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. तुम्ही पूर्वी पाहिलेल्या विशिष्ट घटक व तुमची ऑनलाईन वागणूक यावरून तुम्हाला वेगवेगळ्या शिफारशी करण्यात येतात. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. हे तंत्र कौशल्याने वापरून नेटफ्लिक्स व यूट्यूब यांनी दर्शकांना गुंतवून ठेवून मोठा महसूल मिळविला आहे. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. आजकाल दूरदर्शन वाहिन्यांसुद्धा दर्शकांच्या माहितीचा वापर करून त्यांचे गट करून त्यानुसार जाहिराती व वेगवेगळे कार्यक्रम दाखवतात. This will allow better revenue for ads from ads and will
प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग यूजर एक्सपिरियन्स. त्यातून जाहिरातीमुळे उत्पन्न वाढते व दर्शक संख्याही वाढते. नाउ विल सी द लास्ट यूज ऑफ बिग डाटा इन एज्युकेशन इंडस्ट्री. शिक्षण उद्योगासंबंधी आपण पाहूया. इन द एज्युकेशन इंडस्ट्री, बिग डाटा हॅज इनॉन्डेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. माहितीच्या प्रचंड स्रोताने शिक्षण उद्योग पूर्णपणे व्यापून टाकला आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन ही लीप्स अँड बाउंड्स. हा उद्योग झपाट्याने बदलला आहे. नाउ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न, अँड वी कॅन नाउ प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आज आपणाकडे विद्यार्थी, त्यांच्या अभ्यास पद्धती यांची मोठी माहिती आहे. त्यावरून आपण त्यांच्या मागणीप्रमाणे तयार केलेला व गतिमान अभ्यास उपक्रम तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता ही वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाउ बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम तयार करणे आता शक्य आहे. बिग डाटा मेक्स इट convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. प्रचंड माहिती स्रोतामुळे आपणास विद्यार्थ्यांच्या कलाबद्दल, अडचणीबद्दल, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माहितीबद्दल व त्यांच्या विशिष्ट आवडीबद्दल माहिती मिळते. From the results we can gauge the progress of the students, understand his strengths and weakness. तसेच त्यांच्या निकालाबद्दलही माहिती मिळते. त्यावरून आपण विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांच्या जमेच्या बाजू व कमकुवत बाजू याबद्दल माहिती मिळवू शकतो. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. त्यातून आपण विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी उत्तम पेशा व व्यवसाय निवडीसाठी त्यांच्या कौशल्यावर आधारित व आवडीनुसार क्षेत्र सुचवू शकतो. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. या सर्वांचा सखोल अभ्यास शिक्षण क्षेत्रास नवी दृष्टी देऊ शकतो व त्यातून शिक्षण संस्थात क्रियात्मक प्रभावी बदल घडवू शकतो. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि यातून विद्यार्थ्यांची प्रगती साध्य करणे शक्य आहे. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साइज फिट्स ऑल. या माहिती स्रोतात आपणास एका मोठ्या अडचणीवर उपाय सुचवतो आणि तो म्हणजे एक माप सर्वांना चालते. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. ह्या प्रचंड माहिती स्रोतांचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. याचा उपयोग वैज्ञानिक संशोधनात, भौगोलिक घटना समजावून घेताना, शासकीय यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी देखील निश्चितपणे केला जातो किंवा होऊ शकतो. इट इज अ जिन इन आवर हँड्स. हा आपल्याला मिळालेला एक जिन आहे. It lies in our hands to make the optimum uses of it for the benefit of mankind. आणि मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे आता आपल्या हातामध्ये आहे. So here ends our topic. So in this third part we have seen advertising, entertainment and media and education industry. This has been we have seen. Okay, thank you.